स्वागतम सुस्वागत। रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून आम्ही कोकणकर प्रस्तुत कोकण सन्मान सोहळा 2025। मंडळी, तमाम भरलेले ह्या नाट्यगृहात जेव्हा मायबाप रसिक प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गडगडत होतो ना, त्याच वेळेस खऱ्या अर्थानं रंगमंचावर नटराजाच्या पदस्पर्श होतो असं म्हणायला हरकत नाही। आणि म्हणूनच गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला अथक प्रयत्न, अथक अविश्वास आणि त्याचबरोबर आम्हा सगळ्यांची साथ घेऊन आम्ही कोकणकर घेऊन आलो आहोत पहिला वहिला कोकण सन्मान सोहळा। आणि आपण सगळेजण या सन्मान सोहळ्याचे साक्षीदार आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। म्हणजे कोणताही कार्यक्रम सादर करताना 3 महत्वाच्या गोष्टी आपल्याला पार पाडायच्या असतात। एक वेळ, दुसरी जी गोष्ट ज्या गोष्टीसाठी एवढा आपण अथक परिश्रम घेत असतो, ज्यांच्यासाठी आपण त्या कार्यक्रमाचं नियोजन करत असतो, तो कार्यक्रम अगदी तळागाळात पोहोचवण्यासाठी उपस्थित असलेले मायबाप रसिक प्रेक्षक आणि अर्थातच ज्या कार्यक्रमाची आपण सगळेजण सांगड घालत असतो त्या कार्यक्रमाचा आर्थिक डोलारा। आजच्या ह्या कार्यक्रमात अनेक सन्मान सोहळा होणार आहे। आमच्या अनेक कलाकारांचे पुरस्कार आपण करणार आहोत। हा कार्यक्रम जरी भव्य दिव्य असला तरी तो वेळेत कार्यक्रम संपन्न करण्याचा आम्हाला अग्निदिव्य आहे आणि आम्ही त्यालाही तेवढाच ताकदीने सामोरे जाणार आहोत। या कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचा आर्थिक डोलारा ज्या ज्या दातृत्ववान आणि नेतृत्ववान मंडळींनी आपल्या खांद्यावर पेललेला आहे अशी आमची सगळे प्रायोजक मंडळी या ठिकाणी संपूर्ण उपस्थित झालेली आहे। या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण त्या सगळ्या प्रायोजक मंडळींना या विचारमंचावर निमंत्रित करतो आहोत। त्या अगोदर मी या विचारमंचावर निमंत्रित करतो ज्यांची ही खरी संकल्पना आहे, ज्यांच्या संकल्पनेतून हा सन्मान सोहळा उपस्थित होतो आहे आणि पार पडतो आहे, ते आम्ही कोकणकर या कला क्षेत्राचे प्रमुख माननीय कृष्णा येद्रे सर यांना मी या विचारमंचावर निमंत्रित करतो आणि या विचारमंचावर यायचं आहे। आणि त्यानंतर मी या विचारमंचावर निमंत्रित करतो आजचे आमचे खास प्रायोजक म्हणजे कोकणच्या मातीचा गंध जर का ओठांवर घ्यायचा असेल तर जे नाव तुमच्या आमच्या सगळ्यांच्या ओठावर अगदी सहजतेनं येतं, गेली 45 वर्ष संबंध महाराष्ट्राला ज्या चवीनं वेळ लावलेला विवेकजी गद्रे ज्यांना सुद्धा मी प्रमुख प्रायोजक म्हणून या विचारमंचावर निमंत्रित करतो। मला वाटतं सर थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत।
हरकत नाही. आमचे जवळपास सगळेच प्रायोजक या ठिकाणी या विचारमंचावर आलेले आहेत. आपल्या असलेल्या आर्थिक गोष्टीतला भाग एका वेगळ्या दातृत्वासाठी देऊन आपण जे ऋण मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहात त्याबद्दल आम्ही सगळेजण आणि विशेषतः आम्ही कोकणकर मंडळी आपले लाख लाख आभारी आहोत. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असलेली गोष्ट ती म्हणजे महामानवांच्या विचारधारेवर चालणारी ही सगळी संस्था आहे. गेली कित्येक वर्ष कोकणातल्या कलावंतांना हक्काचा विचारमंच मिळायला हवा, त्यांच्यातल्या कलागुणांचा समाजासमोर आविष्कार घडायला हवा, याच उदात्त हेतूतून आम्ही कोकणकर ह्या नाट्य निर्मितीची निर्मिती झालेली आहे. आपण जातो आहोत पुन्हा एकदा त्याच कार्यक्रमाकडे. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. वाटतं खऱ्या अर्थानं या कार्यक्रमात जाग आलेली आहे आणि आपण एकदा सगळ्यांनी सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. तुमच्या सगळ्यांच्या सानिध्यात दीपक प्रज्वलन झालेला आहे. त्याचबरोबर शिवछत्रपतींच्या पुतळ्याला आपण पुष्पहार अर्पण केलेला आहे. आजचा एवढा सगळा भव्य दिव्य कार्यक्रम सगळ्यांच्या उपस्थितीत संपन्न होतो आहे. आम्ही कोकणकर संस्था ही नेमकं करते काय, या संस्थेची नेमकी उद्दिष्ट काय आहे, या संस्थेला भविष्यात काही करायचं आहे आणि ही संस्था काय करू पाहते आहे. अनेक स्वप्नांना उराशी भेट घेत सत्यात उतरण्याची उर्मी ह्या सगळ्या नव लोकांमध्ये आहे. आणि म्हणूनच या कार्यक्रमाचा प्रास्ताविक म्हणून मी रमेशजी शिरगावकर सर यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. रमेशजी शिरगावकर सर. धन्यवाद महोदय. निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे, समुद्राच्या गाजाबाजात वाढणारे, मातीतून सोनं पिकवणारे हे असं आपलं कोकण. म्हणजेच डोंगरदऱ्या, समुद्र किनारे, हिरवीगार शेती आणि आपुलकीने नटलेली कोकणातली माणसं. मंडळी, कोकण हा केवळ भूभाग नाही तर तो एक भाव आहे, श्रमाचा, संस्कृतीचा आणि एकतेचा. इथे प्रत्येक घराची ओटी सणासुदीला फुलांनीच असते आणि अंगणातल्या आंबा जांभळाच्या झाडांना आठवणी फुलतात. कोकण म्हणजे मेहनती, संयमी आणि आपुलकीने भरलेले. आमचं जीवन साधं असलं तरी आमचं मन मात्र मोठं आहे. समुद्राच्या लाटांसारखं आमचं ध्येय आणि कोकणाच्या मातीसारखं आमचं प्रेम. मित्रांनो, कोकण या शब्दात एक जिवंतपणा आहे. निसर्गाचं सानिध्य, शेतकऱ्याचा घाम आणि समुद्राच्या लाटाशी चाललेला आपला संवाद. कोकण म्हणजे फक्त भौगोलिक प्रदेश नाही तर ही एक जीवनशैली आहे, साधी पण समृद्ध. आणि या जीवनशैलीचा अभिमानाने भाग असणं म्हणजे आपलं कोकण. कोकणची माती ही आमच्यासाठी केवळ जमीन नाही तर ती आमची माय आहे. म्हणून शहरात कितीतरी मोठा झालो तरी आमचं मन मात्र त्या कोकणातच रमतं बघा. नमस्कार मंडळी, माझं नाव रमेश आणि आज मला आम्ही कोकणकर या संघटनेच्या वतीने आपल्यासमोर काही शब्द मांडता येत आहेत, याचा खूप आनंद होत आहे. आम्ही कोकणकर ही केवळ एक संघटना नाही तर ही एक चळवळ आहे. कोकणातील समृद्ध संस्कृती जपण्यासाठी, कोकणच्या विकासाबद्दल सकारात्मक चर्चा घडवून आणण्यासाठी आणि कोकणातील तरुणाईला एकत्र बांधण्यासाठी आम्ही या संघटनेद्वारे वेगवेगळे सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत असतो. विशेषतः कोकणातील पारंपरिक कला, लोककला, नाट्य, संगीत हे सारे पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा आमचा मुख्य ध्येय आहे. या प्रवासात आम्ही कोकणातील लहान मुलांना
तरुणांना, स्थानिक कलावंतांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून कोकणाची खरी ओळख जगापुढे मांडता येईल. म्हणूनच आम्ही अभिमानाने म्हणतो, होय आम्ही कोकणकर. आम्ही कोकणकर या संस्थेने 11 वर्षाचा यशस्वी प्रवास पूर्ण करून आता 12व्या वर्षात पदार्पण केले आहे. ही निश्चित अभिमानाची गोष्ट आहे. या गेल्या 11 वर्षात आमच्या संस्थेने केवळ एक चळवळ म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील म्हणून, सक्रिय संस्कृती प्रेमी सामाजिक संघटना म्हणून आपलं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. जसे की कोकणातील पारंपरिक कला आणि सणा उत्सवाचे जतन, सामाजिक एकोप्याला चालना देणारे उपक्रम, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे शैक्षणिक कार्यक्रम आणि ग्रामीण भागातील प्रतिभांना व्यासपीठ देण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. आम्ही कोकणकर ही संघटना म्हणजे मातीशी जोडलेली, लोकांच्या मनाशी नातं जपणारी आणि पुढच्या पिढीला कोकणची खरी ओळख करून देणारी एक चळवळ आहे. या 11 वर्षाचा प्रवास शक्य झाला तो तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे, सहकार्यामुळे आणि विश्वासामुळे. आता आपण 12व्या वर्षात पाऊल टाकताना हे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याचा आमचा निर्धार आहे. 10 नाही, 15 नाही, 20 नाही, तर तब्बल 105 कलाकारांचा संच घेऊन मुंबई रंगमंचावर उतरलेला पहिला कलामंच म्हणजे आम्ही कोकणकर. एकाच महिन्यात 3 हाऊसफुल देऊन ओव्हरफुल करणारा कलामंच म्हणजे आम्ही कोकणकर. कोकणातील वेगवेगळ्या तालुक्यातील युवक कलाकार यांना एकत्र घेऊन नाविन्यपणाची वाट धरून पूर्वजांचा वारसा जोपासणारा कलामंच म्हणजे आम्ही कोकणकर. कोकणकर मातीस नाळ अगदी घट्ट बांधणारा कलामंच आहे. आपलं प्रेम, पाठिंबा असंच राहू द्या. कोकणच्या या प्रगतीच्या वाटचालीत आपण सगळे एकत्र आहोत आणि यापुढे एकत्र राहू. तर आम्ही कोकणकरच्या वतीने आलेल्या सर्व मंडळांचा आम्ही इथे स्वागत करीत आहोत. यापुढील नियोजन माननीय महोदय करतील. धन्यवाद सर. वेळेचं भान आम्हा सगळ्यांनाच आहे, त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय जलद गतीने पुढे जाणार आहे याची आम्ही सगळेजण ग्वाही देतो. प्रायोजकच्या माध्यमातून आर्थिक डोलारा ज्यांनी सांभाळलेला आहे असे हे सगळे मंडळी आज जरी विचार मंचावर असली तरी त्यांचं यथोचित स्वागत आणि यथोचित सन्मान होणं हे आमचं तुमचं सगळ्यांचं परम कर्तव्य आहे. आणि म्हणूनच मी यज्ञ सरांना विनंती करतो की आपण प्रत्येक आमच्या प्रायोजक रूपी लाभलेल्या दातृत्ववान आणि कर्तृत्ववान नेतृत्वांना सन्मानित करायचं आहे. सगळ्यात अगोदर सन्मान करतो आहोत अर्थातच माननीय नवगणे सर, कुणबी समाज संघ मुंबई, अनिलजी नवगणे सर. आपण अनिलजी नवगणे सर.
पितळे सर. मध्ये फक्त येऊ नको, मध्ये नको जाऊ. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून प्रत्येक घराघरात पोहोचलेलं नाव आणि लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार हे लाडकं नाव आहे प्रथमेश शिवरकर सर. आणि या सगळ्यांच्या हस्ते आपण नव्या कार्यक्रमाचा पोस्टर लॉन्च करतो आहोत. कृपया ते पोस्टर घेऊन यायचं आहे आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पोस्टर लॉन्चचा सोहळा पार पाडतो आहोत.
सानिका नांदगावकर, शाहिद प्रकाश पांजने, राजेशजी निकम, संदेश पालकर, यानंतर सुनीलजी गवडे, यानंतर मी अनिलजी नवगडे सरांना विनंती करतो आपण हा पुरस्कार त्यांना प्रदान करावा. माननीय समीर, त्याचबरोबर कुंदन, केतन, मिलिंद, कैलास सोलकर, तुषार यांनी यायचं आहे. कृपया लवकरात लवकर यायचं आहे. आनंद संगरे, मनाली करण, रमेश शिरगावकर आणि प्रफुल्ल आचरेकर, अभिनेता प्रफुल्ल आचरेकर. समीर, कुंदन, मिलिंद, केतन, कैलास सोलकर, तुषार, आनंद संगरे, मनाली करण, रमेश शिरगावकर आणि अभिनेता प्रफुल्ल आचरेकर. कृपया वेळात लवकर. यानंतरची नावे आहे निखिल सकपाळ, सुनैना कोंडविलकर, अनुराग तुळसकर, सलोनी घेवडे, एकता काशी, साक्षी डोंगरे, ऋतू गोसावी, प्रीती भोसले, शुभम येत्रे. नंतर निखिल सकपाळ, सलोनी कोंडविलकर, अनुराग तुळसकर, सलोनी घेवडे, एकता काशी, साक्षी डोंगरे, ऋतू गोसावी, प्रीती भोसले आणि शुभम येद्रे. कृपया सगळ्यांनी लवकरात लवकर यायचं आहे. अजित धनावडे.
सोहम येगळे, सचिन कुरटे, सिद्धेश सकपाळ, अमित काताळे, प्रसाद दळवी, अमित काताळे यांचा सत्कार खातू साहेब करतायत. मी खातू साहेबांना विनंती करेन की आपण सन्मान करावं.
सगळ्याच रसिकांच्या मनावर आपल्या गाण्यातून आणि कवितेतून अधिराज्य गाजवणार हे नाव आहे विकासजी लांबोरे सर. मी एद्रे सरांना विनंती करतो आपण त्यांना सुद्धा सन्मान. प्रथमेश सर. एवढे जास्त टाळ्या, एवढे जास्त, अरे बापरे. हरकत नाही. सगळ्या मान्यवर मंडळींना मी आता विनंती करू इच्छितो, आपण या ठिकाणी एक 10 मिनिटाचा प्रहसन सादर करणार आहोत. आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. तर आपण एका रंगतदार प्रहसनाला या ठिकाणी सुरुवात आणि म्हणून आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहोत. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून ज्याने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला आहे असा एक सर्वोत्तम लेखक, अभिनेते आणि आपल्या छबीला सगळ्यांसमोर ताकदीनं उभं करणारे एक वेगळं अवलिया म्हणजे अर्थातच प्रसादजी खांडेकर सर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मराठी रंगमंचाला, नाट्यसृष्टीला आणि त्याचबरोबर चित्रपट सृष्टीला लाभलेला एक विशेष असं लोकप्रिय नाव. आपण त्यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानानं सन्मानित करत आहोत. सर, आपलं नेतृत्व, आपलं कर्तृत्व एवढं मोठं आहे की तुमच्यासोबत बोलताना आम्हाला क्षणभर दडपण येत आहे. जे काही चुकीचं बोलत असू त्याबद्दल आपण माफी करून घ्यावी, आम्हाला सांभाळून घ्यावं. परंतु आपण ज्या पद्धतीनं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहात त्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. तुमची ही सगळी कला अशीच लोकांपर्यंत पोहोचत आहोत. तुमच्या माध्यमातून लोक खो खो हसत राहावं. आणि बऱ्याच ठिकाणी म्हटलं गेलं होतं की लॉकडाऊन सारख्या काळामध्ये ज्यावेळेस वेळ लागायची पाळी होती त्या वेळेस आम्हाला त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम जे कोणी केलं असेल ते आपल्यासारख्या लोकांनी केलेलं आहे. आम्हाला ठाऊक आहे पुढच्या कार्यक्रमासाठी आपल्याला निघून जायचं आहे आणि म्हणूनच आम्ही मध्येच थांबवून हा कार्यक्रम आपण करतो आहोत. आपण हीच भेट गोड मानून घ्यावी आणि आपलं प्रेम असंच लोकांच्या मनावर तसंच ठेवत राहावं. मला वाटतं एवढ्याच टाळ्या पुरेशा असतील का? माननीय प्रसादजी खांडेकर सर. खूपच आधी सर्वप्रथम सगळ्या कलाकारांची माफी मागतो, कारण ते अगदीच मी आत्ता दुपारी प्रयोग करून आलो आणि आम्हाला माहिती आहे तिसऱ्या बेलच्या आधी काय हुरहुर असते आणि मी मध्येच घुसलो इथे सत्कार समारंभात. पण ते जसं मित्रांनी सांगितलं की त्यांच्यावर दडपण येत होतं, पण ते मलाच स्वतःला गिल्ट देत होता की आपल्या कोकणातल्या लोकांचा एवढा पुरस्कार सोहळा आहे आणि काही पूर्वनियोजित कार्यक्रम होते डबिंगचं आणि शूटिंगचं, त्यामुळे
पूर्ण वेळ अटेंड करता येत नव्हता, पण इथून जात होतो तर मलाच गिल्ट यायला लागला. म्हणून म्हटलं एक 2 मिनिटं का होईना मी भेट देऊन जातो आणि माझं ते कर्तव्य समजतो, म्हणून मी घाईघाईत आलोय. सर्वप्रथम या संपूर्ण उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. कारण आपल्या कोकणातल्या असं म्हणतात की आपल्या कलाकारांची खाण आहे आपल्या संपूर्ण कोकणात, आणि त्या कलेला एक ऊर्जा मिळावी, एक प्रोत्साहन मिळावं म्हणून असे एक कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याबद्दल तुमचं खरंच मनपूर्वक अभिनंदन आणि खूप सारं कौतुक. पुढच्या वेळेस म्हणजे मी अगदी कमिट करत नाही, पण नक्की जास्त वेळ येण्याचा प्रयत्न करीन आणि असंच आपल्या कोकणाचं नाव पुढे करूया. धन्यवाद. शैक्षणिक नाव आहे. अक्षता
फक्त एवढंच म्हणालो, लाईन मारू का? त्याला कशाला ओरडताय? तुम्हीच नाही का बरोबर म्हणालात अक्षरावर लाईन मार म्हणून. अरे मेल्या अक्षरावर नाही रे, अक्षरावर लाईन मार म्हटलं होतं. आणि काय रे अन्या, हे समजे करायला शाळेत येतोस? हा गुरुजी, आपण आपला नारा फक्त पुरींवर लाईन मारा. मराठी व्याकरण शिकूया. पण मला कोण सांगेल काय किती प्रकारचे असतात? मी सांगू सांग बरं. गुरुजी, काय ना 3 प्रकारचे असतात, भूतकाळ, वर्तमान काळ आणि गुरुजी मला माहित नाही तो काळ. अहो गुरुजी, भविष्य काळ. आता या काळाचा उपयोग आपण वाक्यात करूया. कोणी करून दाखवेल करू? गुरुजी, काल मी एका मुलीला बघितलं, आज पटवणार. पळून घेऊन जाणार कोणी विचारलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तरे अच्छा कोंबडा बनवे. गुरुजी, कोंबडा तुम्ही असताय का मी आणू? मुलांनो, आता आपण गणिताकडे वळूया. अरे ही आणि गणिताकडे म्हणजे गणित विषयाकडे वळूया. तुझ्या आमची तो कोण हो म्हणता बरं गणेश तू गणेश तेचा पाळा म्हण बघू. बरं आता आपण इतिहासाकडे वळूया. मला सांगा, अरे न्यूटनचा जन्म कधी झाला बरे? गुरुजी, मी शाळेत शिकायला येतोय, बालपणाच्या नोंदी. तू सांग बरं. 4 जानेवारी 1643 रोजी जन्म झाला. आता मला सांगा, दळण वळण म्हणजे काय? गुरुजी, एखादी मुलगी दळण घेऊन जात असताना हळूच वळून पाहते, याला
शहराकडे वळूया. हा हा आता मला बघा, पाऊस कसा पडतो? गुरुजी हा वरती ढगाला लागली अरे आम्ही स्वप्न बघतोय आपली शाळा आदर्श बनवणं, पण तुम्ही नालायक लोक याची माती करून ठेवताय रे. अशी होणार का शाळा आपली आदर्श? आज मराठी शाळा बंद व्हायला लागल्या, तरी पण तुम्हाला शिकायला मिळतंय रे, तर शिका. स्वतःसाठी नाही रे, तुझ्या आपल्या आई वडिलांसाठी तरी शिका रे. नव्हते रे आमच्या वेळी असं सगळं, एवढ्या चुकसोही नव्हत्या. आम्ही पायी असं अनुवानी जायचो, हटके कपडे घालून. शाळेत न्यायला दप्तर नसायचं, आम्ही पिशव्या घेऊन महिला अनुवानी चाललो. पण आम्हाला शाळेत कधीच काही जास्त मिळालं नाही. आम्ही दिव्याच्या प्रकाशात बसून अभ्यास केला आणि आज इथपर्यंत. म्हणून सांगतो, ऐका, तुमच्या मुलांना सांगा, मुलांनी ऐका, शिका आणि स्वतःचं भविष्य उज्ज्वल करा. नाहीतर व्यर्थ आहे. गुरुजी पाणी घ्या, नाहीतर गचकाल. बाणकोटी भाषेचा अचूक वापर करत महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात स्वतःची आणि कोकणाचं प्रतिनिधित्व करणारे एक भन्नाट जोडगोळी म्हणजे श्रमेश आणि प्रथमेश. यातीलच एक हुरहुन्नरी कलाकार आपण. आपल्या आई बाबांना खास मारुती थार ही गाडी गिफ्ट देणारे, आपल्या गावी शिवारपण नावाचा बंगला शेतात बांधणारे एक उत्तम लेखक, अभिनेता म्हणजेच प्रथमेशजी शिवलकर सर. कला क्षेत्रात आपण उल्लेखनीय कामगिरी केली म्हणून आपणास खास आपण हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. मी माननीय प्रथमेशजी शिवलकर सरांना या विचार मंचावर निमंत्रित करतो. कोकण सन्मान सोहळा पहिला पुरस्कार आपण यांना प्रदान करतो आहोत. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाळवणारा एक हुरहुन्नरी कलाकार. माननीय खातू साहेब यांच्या हस्ते आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. माहिती आहे आपण सतत टाळ्या वाजवतो आहोत, तरी सुद्धा सतत टाळ्या व्हायला पाहिजे. धन्यवाद. मी प्रथमेश सरांना विनंती करतो, आपण शुभेच्छा पण आपण भाष्य करा. प्रथमेश सर. कसा दादा करेक्ट बोलला, खूपच अंतर आहे. आम्ही कोकणकर या कलामंचाचे मी खरंच आभार मानतो की त्यांनी या पुरस्कारासाठी मला पात्र समजलं. आणि आत्ता मी एक जे प्रहसन बघितलं त्या कलाकारांना आणि आपल्या कोकणातल्या कलाकारांना एकच सांगेन की मेहनत आणि आपल्या कामावरचं प्रेम तसंच ठेवा, तुम्हाला नक्की नक्की यश मिळतं. कारण मी ते करत आलो आहे आतापर्यंत.
आणि आम्ही कोकणकर या मंचावर मी आलोय तर कोकणातला माणूस कोकणातल्या माणसांशी त्यांच्याच भाषेत बोलला पाहिजे, बरोबर की नाही? तर आपल्या भाषेवर, आपल्या कलाकृतीवर, आपल्या संस्कृतीवर एवढाच प्रेम ठेवा. लक्षात ठेवा, जगात भारी आपलं कोकणच आहे. आणि खरंच खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं वाटलं की आपल्या माणसांनी आपल्या कामाचं कौतुक केलं. आणि तुम्हाला मी सगळ्यांना म्हणजे ह्या पुरस्कारामुळे एक जबाबदारी आली आहे माझ्यावर की जसं आत्तापर्यंत तुम्हाला हसवत राहिलो आणि जसं चांगलं चांगलं काम करत राहिलो, यापुढेही तसंच चांगलं चांगलं काम करत राहीन. तुमचे आशीर्वाद पाठीशी ठेवा. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर आमचे प्रायोजक माननीय खातू साहेब यांनी सुद्धा शुभेच्छावर आपल्याशी संवाद साधावा. नमस्कार. ओके. नमस्कार. मी शाळीग्राम शांताराम खातू गुहागर. मला अभिमान आहे, मी कोकणचा आहे आणि प्रत्येक कोकणातील व्यक्तीने आपल्या कोकणचं नाव मोठं केलंच पाहिजे. मला अभिमान म्हणजे मला सांगायला कौतुक वाटतं, दुबईत कोकण मेळावा झाला आणि तो कोकण मेळावा होता म्हणून तिथे मी भाग घेतला आणि गेलो होतो. मला स्टेजवर बोलवण्यात आलं आणि असंच मला बोलायला लावलं. तेव्हा मी सांगितलं की कोकणचं नाव सगळ्यांनी मोठं केलंच पाहिजे. खातू मसाले भले कोकणचे असले आणि आम्ही नाव मोठं केलं तरी असंच आपण कोकण म्हणजे क्वालिटी. जसं खातू मसाले क्वालिटी आहे तसं कोकण म्हणजे क्वालिटी. असं म्हणजे कोकण म्हटलं का ती क्वालिटीच वाटली पाहिजे आणि ती आम्ही जपलं. कोकण सन्मान सोहळ्याला मी शुभेच्छा देतो आणि मी इथंच थांबवतो कारण वेळ खूप झालेला आहे. मी कोकणचे यांच्या पाठीशी कायम असेल. कोकणासाठी तर प्रथमच नक्कीच. धन्यवाद सर. या ठिकाणी कोकणी रानमाणूस म्हणून प्रसादजी गावडे सर यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना सुद्धा या विचारमंचावर निमंत्रित करतो. आपल्या असंख्य रील्समधून समाज प्रबोधनाचं काम अविरतपणे करणारे, कोकणातल्या असंख्य समस्यांना वाचा फोडणारे आणि अनेक गोष्टींना लोकांसमोर आणणारे माननीय प्रसादजी गावडे सर. मी माननीय नवगणे सर, कुणबी समाज संघाचे अध्यक्ष माननीय अनिलजी नवगणे सर यांना या विचारमंचावर निमंत्रित करतो. पुढचा पुरस्कार आहे पत्रकारिता क्षेत्रामध्ये. आपल्या गरिबीचा कोणताही उहापोह न करता त्यावर अत्यंत कुशलतेने मार्ग काढत शिक्षणाच्या बळावर पत्रकारितेत आपली स्वतःची छाप पाडणारे आणि समाजाचे सभोवतालच्या समस्यांचे पत्रकारितेतून वाचा फोडणारे, ज्यांचा महाराष्ट्र रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे, असे पत्रकार माननीय दीपकजी कारकर सर, आपण यांना हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. पत्रकारिता क्षेत्रातला हा एक वेगळा पुरस्कार आपण त्यांना प्रदान करतो आहोत. दीपकजी कारकर सर. पुन्हा एकदा टाळ्या होऊ द्या. मी सर तुम्हाला सुद्धा 2 शब्दात बोलायचंच आहे. अगोदर आपण घ्या सर. आजच्या या कोकण सन्मान सोहळा या कार्यक्रमासाठी त्या आयोजकांनी प्रमुख मान्यवर म्हणून माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला बोलून आपल्या सर्वांसमोर, कारण की आज हा सोहळा आपण तसं बघायला गेलं त्या कोकणातल्या तरुणांना, लहान थोर मोठ्यांना एक ऊर्जा देणारा कार्यक्रम या माध्यमातून केलं. या कोकणातल्या 7 जिल्ह्यांचे जे कुणबी बांधव आहेत त्यांचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या या सोहळ्याला मनापासून अखंड कोकणाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर माननीय पत्रकार दीपकजी कारकर सर. नमस्कार.
मुंबईसारख्या ठिकाणी आणि रंगमंचावरती कार्यक्रम करत असताना वेळेला फार बंधन असतं. स्वतः संयोजक आहे त्यामुळे ह्या गोष्टी मला निश्चितपणे मी माझ्या नियमावलीने मांडत असतो. तरी देखील आजचा हा एक अद्वितीय असा सोहळा माझे मित्र कृष्णाजी येद्रे आणि त्यांचं हा सगळा परिवार यांच्या माध्यमातून अतिशय भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला आपल्या कोकणातील आणि कलाविश्वातील असंख्य अशी ही मान्यवर मंडळी आहेत. सगळ्यांनाच खरोखरच या कार्यक्रमाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात पुरस्कार हा त्याला एक वेगळी प्रेरणा एक वेगळी ऊर्जा देत असतो आणि खऱ्या अर्थानं तो माझ्या देखील आयुष्यात असेल. कधी कधी वाटतं आपण तितका मोठा नाही, परंतु आपल्या स्वकर्तृत्वावर आणि आपल्या अंगी असणारी काहीशी कला आपण अवगत करून काहीतरी समाजासाठी करत असतो आणि त्यासाठी असा हा सन्मान निश्चितपणे आयुष्यात स्मरणीय राहील. मी पुन्हा एकदा संयोजकांना मनापासून आभार देतो, त्याचे धन्यवाद व्यक्त करतो. दरम्यान आज पत्रकारितेतील अनेक या ठिकाणी व्यक्तिमत्व आहेत. मला वाटतं माझे आदर्शवत अर्थातच शांतारामजी गुडेकर साहेब असतील, त्यानंतर दैनिक सकाळचे पत्रकार सुनील माली देखील मला वाटतं या ठिकाणी दिसले होते. आणि खरोखरच अशा पत्रकारांकडून शिकत मी थोडासा काहीसा प्रयत्न करतोय आणि निश्चितपणे माझ्या माध्यमातून आपल्या समाजातील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा क्षेत्रामध्ये मी माझ्या विपुल लेखनातून इथल्या समाजावर प्रकाश टाकण्याचा माझ्या लेखणीतून प्रयत्न करेन. तुम्हाला सगळ्यांचे आशीष आशीर्वाद माझ्या समवेत राहतील. पुन्हा एकदा संयोजकांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतरचा विशेष पुरस्कार आहे उद्योजक क्षेत्रामधला. म्हणजे काही दिवसांपूर्वी आपण व्हॉट्सअपच्या किंवा फेसबुकच्या माध्यमातून एक हृदयस्पर्शी कहाणी वाचलीच असेल. अपूर्ण शिक्षणाअभावी कोकणातील एक युवक मुंबईत येतो. राहण्याची व्यवस्था नसल्यानं एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो. अगदी बाथरूम साफसफाईपासून ते भांडी घासण्यापर्यंतची सगळी कामं करत असताना जेवण बनवू लागतो आणि यातूनच पुढे घडतं एक विलक्षण उद्योजक क्षेत्रातली आगळी वेगळी कहाणी. खेड भरणा नाका येथे एक उभं राहतं हॉटेल मराठी तडका नावाचं कोकणी माणसाचं नाविन्यपूर्ण हॉटेल आणि ते आहेत आदित्य दत्तराम शिगवणचं. आपण यांना या क्षणी पुरस्कार प्रदान करतो आहोत. मी माननीय रवींद्र भटकर साहेब यांना विनंती करतो की आपण हा पुरस्कार त्यांना प्रदान करावा. सर या. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. एक प्रेरणादायी गोष्ट आहे आणि जी सतत उतरवणारे हे युवक आहेत ज्यांचा तुम्हा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान वाटेल अशी ही कहाणी आहे. जेवढे जेवणार आहोत त्याच्यापेक्षा जास्त टाळ्या तरी वाजल्याच पाहिजे. पटकन साहेब शुभेच्छा म्हणून दोन शब्द. मी कोकणकर आयोजित कोकण सन्मान सोहळा 2025 निर्माते मी कोकणकरचे सन्माननीय कृष्णा येद्रे साहेब. गुहागरची रत्न बरीच असतात आणि ती गुहागरची रत्न इथं बरीच आहेत आणि या गुहागरच्या रत्नानीच कोकणचं मला वाटतं नाव अतिशय उंचावर नेऊन ठेवलं आहे. त्यापैकी आमचे कृष्णा येद्रे या मी कोकणकर कलामंचाचे संस्थापक. मी पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देतो कारण त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे पहिल्यांदा त्या प्रयत्नाला अतिशय चांगल्या पद्धतीचं यश आलेलं आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्या निर्मात्याचं आपण कौतुक करूया. हा जो यशस्वी प्रयत्न त्यांनी केलेला आहे धाडस केलेला आहे त्यांच्या धाडसाचं कौतुक करूया आपण कारण अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. कलाकारांना प्रोत्साहन मिळावं आणि त्याच्यातून कलाकार अजून उंचावरती जावे असा त्यांचा हा प्रयत्न आहे आणि त्यातून ही सन्मानाची संकल्पना त्यांनी राबवलेली आहे. ज्या कलावंतांना सन्मान झालेला आहे त्या कलावंतांनी मी कोकणकर या कलामंचाचे आभार मानावेत. परंतु कलावंतांनी नेहमी नम्र राहत या
मी कोकणकर या कलामंचाशी कायम संलग्न राहावं, कारण आपण कलावंतांना जे जे व्यासपीठ मिळेल तिकडं जावं, परंतु जिथून मी घडलो त्या कलामंचाची कायमस्वरूपी कलावंतांनी आठवण ठेवावी अशी मी कलावंतांना विनंती करतोय. आणि ज्या आजच्या या सन्मान सोहळ्याला जे आज प्रायोजक लाभलेले आहेत त्या प्रायोजकांपैकी खातूसाहेब असतील किंवा आमचे फिलसे साहेब असतील, या अशा प्रायोजकांना मी धन्यवाद देतो. आमच्या कोकणच्या कलावंतांच्या आपण पाठीशी कायम राहावं. आम्ही तुमचे ऋण कायम तुमच्या ऋणात राहू, कारण जे काही कला इथं सादर होत असते त्यांच्या पाठीशी अशा पद्धतीचे प्रायोजक उभे राहिले तरच आपल्याला ती आपली लोककला पुढे घेऊन जाता येत असते. त्यामुळे खातूसाहेब तुमचे मनापासून धन्यवाद. आपण या मी कोकणकर कलामंचाच्या पाठीशी उभं राहून एवढा मोठा कार्यक्रम आपण सगळ्यांना सादर करू शकलात, त्याच्या खऱ्या अर्थाने तुमचं ते श्रेय आहे. आणि ह्या कार्यक्रमाला आपण रसिक प्रेक्षक कोणताही किंतु परंतु न ठेवता हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने जो आज हा कार्यक्रम सजला आहे तो आपल्यामुळे सजलेला आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना धन्यवाद देतो. हा कार्यक्रम आपण इथे येऊन अतिशय त्या कार्यक्रमाची उंची वाढवलेली आहे. आणि नामवंत जे काय आज इथे कलाकार आलेले आहेत या सन्मान सोहळ्याला, मग आमचे लांबोरे साहेब असतील, जानी शक्तितुरा आज उंचीवर नेऊन ठेवला आहे. आमच्या घाणेकर साहेबांनी जो शक्तितुरा अतिशय आमच्या कोकणची लोककला म्हणून आबाधित ठेवला होता तो उंचीवर घेऊन जाण्यासाठी दुसरी पिढी तयार झालेली आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि पुन्हा एकदा प्रायोजक आणखी या कलामंचाचे संस्थापक कृष्णा येद्रे यांचं मी यांना धन्यवाद देतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी. नमस्कार. आम्ही कोकणकर यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला युवा उद्योजक म्हणून सन्मान सोहळा दिला. तर असाच कोकणातून मी मुंबईला आलो. 14 वर्षाचा होतो. 14 वर्षाचा काम केलं, मेहनत केली आणि असंच मुंबईतून परत कोरोनामध्ये गेलो आणि एक हॉटेल मराठी तडका म्हणून हॉटेल उभं राहिलं. तर कृष्णा सरांचे मी आभार मानतो की त्यांनी मला युवा सन्मान सोहळा दिला आहे. युवा उद्योजक म्हणून त्यांनी मला सन्मान दिला, त्यांचा आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद सर. वेळेचं बंधन पाळून आयोजकांच्या विनंतीनुसार पुढे फक्त आपण मोजून काही क्षणात हा कार्यक्रम पुढचा संपवणार आहोत, कारण पुढचा एक रंगतदार सोहळा सुद्धा आहे, त्याचा आपल्या सगळ्यांना आस्वाद घ्यायचा आहे. मी डॉक्टर किशोरजी पाटील सर, संपादक स्वराज्य तोरण वृत्तपत्र, त्याचबरोबर RSP कमांडर डॉक्टर श्री मनीलाल शिंपी सर, डॉक्टर दिनेशभाई ठक्कर सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं होतं. मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. यानंतर मी अगदी कमी वेळात प्रत्येकाला या मंचावर घेणार आहे. नंतरचा आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी पार पाडलेली आहे. न्यू विजन क्लासेसची ज्यांनी निर्मिती केलेली आहे. BE सिव्हिल इंजिनियर असून आज असंख्य विद्यार्थ्यांना ते घडवत आहेत असे आमचे श्री नारायण आनंद गवस सर यांना आपण पुरस्कार प्रदान करतो आहोत. मी आमचे प्रायोजक अनंत फिलसे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करावा. तिथं जोरदार टाळ्या होऊ द्या. संगमरत्न फाउंडेशन सामाजिक आणि गट संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी पार पाडतात असे आमचे अल्पेशजी सोलकर सर या ठिकाणी आहेत. आपण त्यांना सन्मानित करतो आहोत. आणि विशेष म्हणजे हा सन्मान प्रदान करण्यासाठी मी आत्ताच या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे, रान माणूस अर्थातच प्रसादजी गावडे सर, एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे यांच्यासाठी सुद्धा. कोकणातल्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्या माध्यमांसमोर आणण्याचं काम ज्यांनी केलं आहे, असंख्य घोषणा त्यांनी वाचा फोडलेल्या आहेत असे प्रसादजी गावडे सर, त्यांच्या हस्ते आपण त्यांना हा सन्मान सोहळा प्रदान करतो आहोत.
आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास वेळात वेळ काढून आल्याबद्दल आपण प्रसाद कावडे सर यांचा सुद्धा सन्मान करतो आहोत. माननीय प्रसाद गावडे सर, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे यांच्यासाठी. सर वेळ अभावी आपल्याला बोलायला देऊ शकत नाही, याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा. आणि त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रासाठी आपण विशेष पुरस्कार देतो आहोत. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी प्रसाद सरांना आपल्याशी संवाद साधण्याची विनंती करतो. नमस्कार. सगळ्यात आधी दिलगिरी व्यक्त करतो की खूप उशिरा आलो. हा जो कार्यक्रम आहे, ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा कोकणात आणि सह्याद्रीत काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करतो आहोत, ज्या मातीसोबत आपण जोडलो गेलो आहे, ही एक जगातली एक असं सुंदर भूमी. आत्ताच आपल्या कोकणातल्या बऱ्याचशा किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे युनेस्कोची जागतिक वारसास्थळ म्हणून नामांकन मिळालं. त्या कोकण भूमी आपण बिलॉंग करतो, त्या कोकण भूमीतले आपण वारसदार आहोत. आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन की आपण एका अशा भूमीतून आलो आहे जी भूमी ही आज जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखली जाते. आणि त्यातली एक गोष्ट की आपल्या कोकणामध्ये कातळ शिल्प पण आहेत, तर युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये कातळ शिल्पही यायला हवीत. कारण कातळ शिल्प हा आपल्या कोकणातल्या जुन्या लोकांचा, कोकणातल्या जी माणसं आपण इव्हॉल्व झालो, एक माणूस म्हणून आपण जगायला लागलो या कोकण भूमीमध्ये, त्या आमच्या जुन्या आदिमानवांच्या काळातल्या कातळ शिल्पांचा गौरव मला वाटतं पुढच्या काळामध्ये व्हायला हवा, जो खऱ्या अर्थानं आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण आणि सह्याद्रीच्या भूमीतल्या या सगळ्या शिलेदारांचं माझ्यातर्फे आणि कोकणातल्या असंख्य रानमाणसातर्फे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. हॅलो. यानंतर वैद्यकीय क्षेत्रातला विशेष पुरस्कार आहे आणि तो प्रदान करण्यासाठी मी निमंत्रित करतो माननीय पितळे सर. आपण हा पुरस्कार प्रदान करायचा आहे आणि तो आहे मुंबईतील नामांकित KM हॉस्पिटल, त्याचबरोबर JJ हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून काम करणारे डॉक्टर श्रीधर धोंडू धोपट सर. विशेषतः ग्वाल्हेरमध्ये शिरगावचे हे सुपुत्र आहेत. आपण त्यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करतो आहोत. श्रीधर धोंडू धोपट सर. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आणि यानंतरचा पुरस्कार आहे प्रसिद्धी माध्यमातून तृप्ती राणे. तृप्ती राणे जर असतील किंवा त्यांच्या वतीनं कोणी त्यांचे प्रतिनिधी आले असतील तर त्यांनी यायचं आहे. तृप्ती राणे. मला वाटतं यानंतरचे विशेष कोकण सन्मान पुरस्कार 3 आहेत आणि मला वाटतं त्यासाठी आपले जे सगळे प्रायोजक आहेत त्या सगळ्या प्रायोजकांना मी विनंती करतो आपण सगळ्यांनी या विचारमंचावर यायचं आहे. आमचे सगळे प्रायोजक माननीय खातू साहेब, नवगणे साहेब, रवींद्रजी मटकर साहेब, पितळे साहेब, जेवढे आमचे प्रायोजक आहेत त्यांनी यायचं आहे. शाहीर विकासजी लांबोरे सर त्यांनी सुद्धा यायचं आहे. आणि मी आमचे अभिनेते प्रथमेशजी सर आपण सुद्धा या विचारमंचावर यायचं आहे. 3 महत्वाचे कोकण सन्मान पुरस्कार आहेत. मंडळी, जाकडी नृत्याच्या माध्यमातून गेली दशकं ज्यांनी
लोकांच्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला आहे. आपल्या आवाजाची भुरळ पाडलेली आहे. मध्यंतरीच्या काळात जाकडी वेगळ्या वळणावर जरी गेलेली असली तरी सुद्धा त्यांची टॉप 10 मधली गाणी आजही आम्ही तेवढ्याच आवडीने ऐकतो. असं नाव मध्यंतरीच्या काळामध्ये एका दुर्धर आजाराला त्यांना सामोरं जावं लागलं होतं. त्यातून सुद्धा ते तेवढ्याच ताकदीनं बाहेर पडले आणि पुनश्च एकदा रंगमंचावर लोकांच्या सेवेसाठी रुजू झाले. असं नाव म्हणजेच शाहीर रामचंद्र घाणेकर. जाकडी नृत्यातलं एक विलक्षण नाव, अप्रतिम कामगिरी ज्यांनी केलेली आहे. मी शाहिरांना सन्मान, त्यांचे जर शिष्य कोणी असतील तर त्यांनी सुद्धा यावं. आपल्या गुरुवर्याचा होणारा हा सन्मान येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरवू शकतो. असंख्य गाणी ज्यांनी गायलेली आहेत आणि समाजाची अस्मिता सुद्धा जपलेली आहे. विशेषतः काबाड कष्टकरी माझा कुणबी शेतकरी हे गाणं लोकांच्या ओठावर आजही आवडीनं गायलं जातं. मी आजचे प्रमुख प्रायोजक मान्य खातू साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करावा. शाहीर रामचंद्र घाणेकर ज्या माणसानं कित्येक दशक हा रंगमंच आपल्या आवाजानं गाजवलेला आहे, कित्येकांच्या मनावर आपलं अधिराज्य गाजवलेलं आहे, कित्येक जणांना धूळ चारलेली आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. असं नाव म्हणजे शाहीर रामचंद्र घाणेकर. मला वाटतं खऱ्या अर्थानं एवढ्या टाळ्या व्हायला पाहिजे ज्यांना जगण्याची उर्मी मिळेल आणि येणाऱ्या काळात पुनश्च एकदा हे व्यक्तिमत्व ह्याच मंचावर उभं राहून लोकांची सेवा करेल गाण्याच्या माध्यमातून. जाखडी आणि नमनाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त करून देण्यामागे ज्या व्यक्तिमत्वाचा सिंहाचा वाटा आहे, नमन लोककलेच्या माध्यमातून नमन महोत्सव भरण्यामागे शासन दरबारी ज्यांनी महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे, असे नमनातलं एक मोलाचं आणि मैलाचं नाव म्हणजेच माननीय संदीपजी कामसे सर यांना सुद्धा आपण पुरस्कार प्रदान करतो आहोत. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. माननीय संदीपजी कांसे विशेष कोकण सन्मान पुरस्कार. मी अनिलजी नावगडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान करावा. संदीपजी कांसे सर. कृपया आमचे सगळे रंगमंचाच्या मागे असणारे कलाकार यांना विनंती आहे, कृपया वेळेचं भान ठेवून आपण पटापट यायचं आहे. संदीपजी कांसे सर. धन्यवाद सर. वेळेअभावी आपल्याला बोलू देऊ शकत नाही, त्याबद्दल मी दिलगिरी पुनश्च एकदा व्यक्त करतो. आणि या सोहळ्यातला सगळ्यात शेवटचा पुरस्कार आपण या क्षणी प्रदान करतो आहोत. खऱ्या अर्थानं नमन ह्या गोष्टीला ज्यांनी रंगमंचावर उभं केलं आणि वेगवेगळे प्रयोग केले, ज्या ज्या विषयांना हात घातला त्या प्रत्येक विषयाचं अनुकरण केलं गेलं. पौराणिक वगनाट्य ते ऐतिहासिक वगनाट्य, ऐतिहासिक वगनाट्य ते सामाजिक वगनाट्याला हात घालत लोकांमध्ये खऱ्या अर्थानं प्रबोधनाचं काम केलं.
खऱ्या अर्थानं पारंपरिक नमनाच्या साच्याला तेवढ्याच ताकदीनं रंगमंचावर उभं करत आजही आपलं वैविध्यपणा जपणारं काम ज्या नमनानं केलेलं आहे ते नमन आहे अर्थातच लोकप्रिय दोडवलीकर नमन मंडळ. आणि ह्या नमन मंडळाला मी या विचार मंचावर निमंत्रित करतो. या पुरस्कार प्रदान सोहळ्यातला शेवटचा पुरस्कार आपण त्यांना प्रदान करतो आहोत. मी लोकप्रिय दोडवलीकर नमन मंडळ यांना या विचार मंचावर निमंत्रित करतो आहोत. सातत्यानं प्रयोग करणारे लेखक दिग्दर्शक तानाजी कांबळे, माधव कांबळे आणि सगळी मंडळी, मी यांना या विचार मंचावर शेवटचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी माननीय प्रतापजी शिवलकर सर आपण हा पुरस्कार त्यांना प्रदान करावा. सगळे आदर्श दोडवलीकर यांनी या विचार मंचावर यायचं आहे. उत्तम लेखक आणि दिग्दर्शक म्हणून आजवर कामगिरी पार पाडलेली आहे असे नमनवर्य म्हणून त्यांना खास उपाधी दिलेली आहे असे तानाजी कांबळे, लेखक माधव कांबळे पुढच्या पिढीचे नेतृत्व करणारे, पुढच्या पिढीचं नेतृत्व करणारे माधव कांबळे लेखक दिग्दर्शक आणि कुणबी समाजाचा वारसा तेवढ्याच ताकदीनं तळागाळात नेऊन पोहोचवणारे माननीय बबन कांबळे, सचिन मोरे आपण सुद्धा यायचं आहे. मला वाटतं माननीय विकासजी लांबोरे सर, विकासजी लांबोरे सर. या लाल मातीतल्या मुलांनी या लाल कार्पेटच्या ह्या शहरात, ही मुंबई देखील आपल्या कोकणातच आहे आणि ह्या अशा व्यावसायिक शहरामध्ये आपल्या मातीची जाण ठेवून इतक्या उंचीचा कार्यक्रम केला, इतक्या उंचीची लोक बोलवली आणि त्याच्या मागे अर्थातच उंचीचा विचार होता. त्या उंचीचा विचार असणारे हे सर्व कृष्णा येद्रे आणि त्यांची मंडळी यांना मी भावी वाटचालीसाठी फार शुभेच्छा देतो आणि ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं मनस्वी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद. हा कार्यक्रम मोजून 2 मिनिटात संपणार आहे. त्याच्यानंतर मोजून 2 मिनिटाचं मध्यांतर देणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला रंगाच्या सोहळ्याला आपण पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत. तरी सुद्धा ज्यांची ही संकल्पना आहे, ज्यांच्या संकल्पनेतून हा एवढा मोठा कार्यक्रम आपण संपन्न होतो आहे ते कृष्ण येद्रे सर यांच्या मातृश्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना ह्या विचारमंचावर निमंत्रित करतो. कृष्ण येद्रे सर यांच्या मातोश्री यांनी या विचारमंचावर यायचं आहे. एक शाल आणि पुरस्कार देऊन त्यांना आपण सन्मानित करतो आहोत. पुष्पगुच्छ. कृष्ण येद्रे सर यांच्या सौभाग्याची सुद्धा या ठिकाणी त्यांनी सुद्धा यायचं आहे. मॅडम या. नौकरी सर आपणच आज तिथे, तर आपणच त्यांना ही शाल प्रदान करावी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कृष्ण सर आपण सुद्धा यायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या.
सपाट होऊ द्या. एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन करणं ही एवढी सोपी गोष्ट कधीच नसते आणि विशेषतः 3 तासांमध्ये एवढा सगळा कारभार हाकणं ही तर त्याच्या पुढची परीक्षा असते आणि त्यामुळे साहजिकच जी धावपळ किंवा जो गोंधळ होऊ शकतो तो सगळ्यांनाच अपेक्षित आहे. मी सरळ कृष्णा येथे सरळ विनंती करतो की आपण शेवटचं अध्यक्षीय भाषण म्हणून संवाद साधावा. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचे मनापासून आभार. तुम्ही दिलेल्या हाकेला इथपर्यंत आलात. मान्यवरांचे तसेच जे प्रायोजक आम्हाला या आम्ही कोकणकर या संघटनेला लागले त्या सर्वांचे मी खरंच मनापासून आभारी आहे, कारण तुमच्यामुळे हा एवढा मोठा कार्यक्रम करणं अशक्य होतं. तसेच माझे आईवडील, माझे वडील नाही आहेत, काही गेल्या वर्षीच त्यांचं निधन झालं. माझी आई आहे, माझी बायको, माझी फॅमिली, माझी मुलगी, माझा मुलगा, ज्यांच्या जीवावरती ज्यांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत पोचलो आहे त्यांचे मी आज ऋणी आहे. कारण तुमचा जर सपोर्ट नसता तर कदाचित इथपर्यंत मी नसतो पोचलो. त्यांचेही मी मनापासून आभार मानतो, खास करून माझ्या आईचं. कारण आई मला वाटतं पहिल्यांदा रंगमंचावरती आले माझ्या, कारण आतापर्यंत कधी कार्यक्रमाला माझी आई येते पण रंगमंचावरती येत नाही. आणि मला आज खरोखर अभिमान वाटतं की माझ्या आईला मी आज रंगमंचावरती आणलं आहे. खूप खूप आई तुझा आभार. तू इथे आलीस या कार्यक्रमाला आणि माझ्या पाठी तुझं आशीर्वाद आहेत. वडिलांच्या पाठी तुझाही आशीर्वाद माझ्या सदैव राहू दे. तसेच माझी बायको जी खूप म्हणजे बोलतात ना एका पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, तर माझ्या बायकोचाही माझ्या पाठी खूप मोठा हात आहे. कारण तिच्यामुळेच कुठेतरी मला या गोष्टीसाठी वेळ मिळतो आणि मी इथपर्यंत आलो आहे. तिचेही मी आभार मानतो. आणि खास करून सर्व जे प्रमुख अतिथी आहेत, मान्यवर आहेत, आणि मला वाटतं वेळेअभावी मी काही प्रमुख मान्यवरांची नावं घेतली नाहीत, त्यांचे मी आभारी आहे. तसेच वेळात वेळ काढून ज्यांना आम्ही कोकण युवा पुरस्कार दिला त्यांचेही मनपूर्वक आभार. आणि मी काय जास्त बोलत नाही, कारण मला बोलता येत नाही, मला लिहिता येतं आणि मला करून घेता येतं, पण मी जास्त बोलत नाही. माझ्या लेखणीतून आवाज लोकांपर्यंत पोहोचवतो, हेच माझं काम आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.